या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज संत्रानगरीमध्ये हर घर तिरंगा भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि आपल्यासोबत या रॅलीला विशेष म्हणजे आमदार उमेश यावलकर यांची उपस्थिती लाभली। सर, सर्वप्रथम पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅली आज वरुड शहरामध्ये निघाली, काय सांगू शकाल सर? आज भव्य दिव्य तिरंगा रॅलीचं वरुड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमामध्ये, या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येनं आमच्या विद्यार्थ्यांनी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी वरुड मोर्चे चंद्रजना घाटवरून मंडळी आज या कार्यक्रमाला वरुड शहरामध्ये उपस्थित झाली आणि अतिशय चांगली अशी रॅली ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, जे सैनिक आपल्यासाठी जीवापाड मेहनत करून रात्रंदिवस सरहद्दीवर आपल्या देशाचं संरक्षण करत आहेत, हुतात्मा होत आहेत, शहीद होत आहेत, या सर्व हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आजच्या या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि मी सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीमध्ये सहभागी होऊन आजची ही रॅली संपन्न केली। वरुड नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। पोलीस स्टेशन वरुडचे ठाणेदार जाधवसाहेब तसेच त्यांच्या सर्व पोलीस मंडळींनी या कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं। चांगल्या पद्धतीनं आजची ही रॅली संपन्न केली, यासाठी मी नगर परिषद तसेच वरुड पोलीस स्टेशनचे आभार मानतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण मोर्शी मतदारसंघ क्षेत्रातील सन्माननीय आमदार चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये ही जी भव्य रॅली काढण्यात आली, ही जी रॅली होती, या रॅली काढण्यापूर्वीसुद्धा एक शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजन करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुतळ्यांचं स्वच्छता असो किंवा त्यांचं तिथलं सर्व स्थान एक व्यवस्थित करणे असो, या सर्व गोष्टी करून अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने ही रॅली काढली। यामध्ये अनेक विद्यार्थी असो, कार्यकर्ते असो, भारतीय जनता पार्टीचे हे सर्वजण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आणि सर्वांनी भव्य दिव्य अशी रॅली, जवळपास 3-3.5 हजाराच्या वर ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि याची फलश्रुती ही रॅली यशस्वी झाली। याचं फलश्रुती म्हणजे वर्षा देवता यांनीसुद्धा विद्यार्थ्यांवर शेवटी समाप्तीनंतर वर्षाव केला, हीच त्याची यशस्वीता आहे आणि या सर्व यशस्वीतेचं श्रेय सन्माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांना जाते। प्रथमच वरुड नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद लाभला। आपल्यासोबत कमल नारायणजी आहे। सर, काय सांगू शकाल? भव्य दिव्य रॅली आज संत्रानगरीमध्ये निघाली, काय सांगू शकाल? निश्चितच आज वरुड शहरामध्ये अत्यंत उत्साहाचं, जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण होतं। म्हणजे रॅली तर दरवर्षी निघत असते, तिरंगा रॅलीसुद्धा, परंतु यावर्षीचं वेगळेपण असं होतं की अक्षरशः जेव्हा या हजारोच्या संख्येनं विद्यार्थी आणि सगळे तरुण ज्या वेळेला त्या रॅलीमध्ये जात होते, तर रॅलीत फिरत असताना त्या वस्तीतले लोक स्वयंस्फूर्तीने पुष्पाचा वर्षाव, फुलांचा वर्षाव करत होते। ही एक म्हणजे वाखाणण्याजोगी आणि लक्षणीय अशी बाब होती। त्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद झालेला आहे आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं त्या सर्वांना आम्ही अभिवादन करतो आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।